मनसैनिक शिवसैनिक एकत्र येतील आणि याच्यानंतर पुढच्या काळात आम्हाला कारण असं आहे की फक्त निवडणुकीपुरतं यायचं नाही, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी यायचं. राजकारणात कधी कोण मित्र होतो कोण शत्रू हे सांगणं जितकं अवघड आहे तितकंच रोमांचक हे असतं. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यात घडलेल्या एका नाट्यमय वळणानं हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय. कथेची सुरुवात होते महायुती सरकारच्या एका वादग्रस्त निर्णयापासून. राज्यात नवीन शैक्षणिक धोरण राबवताना हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय. मराठी मनात मराठी ओठांवर असलेल्या महाराष्ट्रात हा निर्णय म्हणजे ठिणगी पडलेल्या पेट्रोलच्या ड्रमासारखा ठरला. राजकीय वातावरण तापलं, गदारोळ उसळला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नेहमीच्या थेट आणि धारदार शैलीत सरकारवर हल्ला चढवला. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटानं रस्त्यावर उतरून आंदोलन उभारलं. राज ठाकरेंनी सर्वपक्षीय मोर्चाची हाक दिली आणि आश्चर्य म्हणजे त्या हाकेला सर्वात आधी प्रतिसाद देणारा पक्ष ठरला उद्धव ठाकरेंचा गट. 2 दशकांपासून एकाच मंचावर न आलेले राज आणि उद्धव अचानक एकाच व्यासपीठावर दिसले. प्रेक्षकांनी आश्चर्यानं पाहिलं, कार्यकर्त्यांनी उसळून आनंद व्यक्त केला आणि राजकीय विश्लेषकांनी ही फक्त सुरुवात आहे का असा सवाल विचारायला सुरुवात केली. शेवटी सरकारला आपला निर्णय मागे घ्यावा लागला. पण इथं कथा संपली नाही, तिथून पुढे अजून रंगतदार होऊ लागली. आज नाशिक दोन्ही पक्षांच्या नजरेतलं एक महत्त्वाचं रणांगण. शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक कार्यालयात एक गुप्त पण निर्णायक बैठक आयोजित करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीची चाहूल लागली आणि या दोन्ही पक्षांनी सुरुवातीला मराठी आणि स्थानिक हक्काच्या मुद्द्यावरून जवळ आलेत. आता थेट नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर संयुक्त मोहीम आखायचं ठरवलंय. बैठकीत विषय गंभीर: रस्त्यावरील खड्डे, वाढती गुन्हेगारी, अनियमित पाणी पुरवठा, शेतकऱ्यांचे प्रश्न. पण पार्श्वभूमीला अजून एक मोठा मुद्दा आहे. राज आणि उद्धव एकत्र येत आहेत का? कार्यालयाच्या बाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांच्या नजरा आतल्या दरवाजावर खेळलेल्या. आत मात्र रणनीती आखली जाते आणि बाहेर महाराष्ट्राचं राजकारण नव्या समीकरणांची वाट पाहतंय. काही दिवसांपूर्वी शत्रू असलेले हे दोन्ही नेते आज एकत्र बसून महायुतीला टक्कर देण्याची तयारी करतायत. कथा अजून पूर्ण झालेली नाहीये, पण संकेत स्पष्ट आहेत. आगामी महापालिका निवडणूक ही फक्त सत्तेसाठीची लढाई नसेल, तर 2 दशकांनी एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंची राजकीय कथा पुन्हा लिहिली जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.